नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे केश विकारांपासून मुक्ती. आपण आजपर्यंत आजच्या सर्व कार्यक्रमांमध्ये खास करून केश विकारांवरती झालेल्या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारच्या उपचारांचं मार्गदर्शन घेतलं, ज्याच्यामध्ये केसांच्या विरळतेवरती मात करणारे उपचार आहेत, केस गळतीवर असणारे उपचार आहेत. पण आजच्या कार्यक्रमात खास करून नवीन स्वरूपाचं जे केश रोपण उपलब्ध करून दिलेलं आहे खास करून रिचफिल्ड संस्थेने, त्याबद्दल आपण आजच्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. आणि हे केश रोपण आता अल्प दरात सर्व रुग्णांसाठी उपलब्ध आहे. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की रिचफिल्ड संस्था मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, महाराष्ट्रात सर्वत्र रिचफिल्ड संस्थेच्या शाखा उपलब्ध आहेत. आणि याविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन हवं असेल तर जरूर आपण जो स्क्रीनवरती संपर्कासाठी नंबर बघत आहात 1800-200-5677 हा टोल फ्री नंबर आहे, मोफत संपर्कासाठी नंबर आहे, त्याच्यावरती आपण जरूर फोन करा. आणि जर का आपल्याला टक्कलवरती असणार हे अत्याधुनिक स्वरूपाचं एक प्रकारचं जे केश रोपण आहे ह्याविषयी अधिक माहिती हवी असेल तर जरूर पुढील फोन नंबरवरती फोन करा. पण ह्याच्या व्यतिरिक्त इतरही सर्व प्रकारचे केश विकार, खास करून लहान मुलांचे असणारे केश विकार, स्त्रियांना खास करून केसांच्या विरळतेविषयी भेडसावणारी समस्या किंवा पांढरे केस ज्याला हेअर ग्रेइंग म्हणूया की अकाली होणारे जे हे पांढरे केस आहेत ह्याच्यावरती आता मात करता येणं शक्य. आणि सर्व प्रकारच्या केश विकारांसाठी एकत्रितपणे एका छताखाली अत्याधुनिक स्वरूपाचं निदान आणि उपचार हे दोन्ही उपलब्ध आहेत रिचफिल्ड संस्थेमध्ये. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर सर्वत्र महाराष्ट्रात रिचफिल्ड संस्थेच्या शाखा उपलब्ध आहेत. आणि आपण जरूर ह्याचा लाभ घ्या. या दाम्पत्याचा आणि भारतातील पहिले केस विकार तज्ज्ञ आहेत डॉक्टर अपूर्व शहा, तसेच भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ञ आहेत डॉक्टर सोनल शहा, ज्या आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत. नमस्कार मॅडम. डॉक्टर सोनल शहा यांचं व्यक्तिमत्व आता संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असं आहे. पण मी थोडक्यात या ठिकाणी डॉक्टर अपूर्व शहा आणि डॉक्टर सोनल शहा यांच्या रिचफिल्ड संस्थेला आणि त्यांना मिळालेले काही मान सन्मान जरूर लॅपटॉपवरती दाखवू इच्छितो. आपण बघू शकता त्यांना मिळालेले मान सन्मान आता लॅपटॉपवरती की कशा रीतीने विविध प्रकारचे सन्मान देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. हे आपण बघू शकता. रोनाल्ड सालिंगर अवॉर्ड खास करून जे केश विकार तज्ज्ञांसाठी हे महत्वपूर्ण असे अवॉर्ड आहे हे देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. ह्याच्या पुढे आपण बघूया की ग्रेटेस्ट ब्रँड बिल्डर, त्याचप्रमाणे बेस्ट हेअर रिस्टोरेशन सर्व्हिस प्रोव्हायडर आणि त्याचप्रमाणे अजूनही बेस्ट ट्रायकोलॉजिस्ट, त्यानंतर मोस्ट ट्रस्टेड हेअर केअर ब्रँड आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये खास करून नोंद घेण्यात आलेली आहे. डॉक्टर अपूर्व शहा यांची पहिले केस विकार तज्ज्ञ, त्याचप्रमाणे डॉक्टर सोनल शहा यांची भारतातील पहिल्या महिला केस विकार तज्ज्ञ आणि महाराष्ट्र वैभव अवॉर्ड आणि इतरही विविध प्रकारचे मान सन्मान देऊन डॉक्टर अपूर्व शहा आणि डॉक्टर सोनल शहा यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वेळ असताना आवर्जून रिचफिल्ड संस्थेला भेट दिलेले काही रुग्ण आपण थोडक्यात बघूया पटकन की आपल्याला ह्याची असणारी एक एकंदरीतच जे रिझल्ट्स आपल्याला मिळतात ते आपल्याला जाणून घेता येतील. सर्जिकल रिझल्ट्स आपण बघू शकता की कशा रीतीने घनदाट केस आपल्याला पुन्हा मिळालेले आहेत. आणखीन एक या ठिकाणी आपण बघणार आहोत रिझल्ट ह्याच्या पुढचा की कशा रीतीने एकंदरीतच टक्कलवर आणि केसांच्या विरळतेवरती आपल्याला मात करता येणं शक्य आहे. डॉक्टर सोनल शहा, माझा पहिला प्रश्न हा आहे आपल्याला आज कार्यक्रमामध्ये, अर्थात हे आपण रिझल्ट्स बघितले आता, हे टक्कलवरती मात करता येणे कसं शक्य आहे, काय करता आपण नेमकं? 30 वर्ष आधी महेश मला आठवण आहे की जेव्हा आम्ही ट्रायकोलॉजिस्टची डिग्री घेऊन आले आणि जेव्हा आपण रुग्ण बघायचं चालू केला तेव्हा रुग्णाला सांगायचं की हे इरिव्हर्सिबल आहे आणि ग्रोथ नाही होणार, आनुवंशिक टक्कलपणा आणि बरेचसे स्कॅरिंग एलोपेशियास पण आहे जिकडे आपण इरिव्हर्सिबल म्हणजे रिग्रोथ नाही करू शकत आहे. तर रुग्णाला ते सांगायचं, कारण रुग्ण हे एक्सपेक्टेशन कारण ते टाइम आला 30 वर्ष आधी यायचे की हेअर इज अ मॅजिक अँड यू अप्लाय काय ऑइल लावा की काय टॉनिक लावा आणि हेअर ग्रो होत आहे. तर ते ब्रेक करायचं म्हणजे अगदी एक वॉज अ हार्ड टास्क. पण हे आता आम्ही बघत चाललेलं आहे की आता तरुण वयामध्ये पण कॉलेज गोईंग स्टुडंट्सला पण आता हे आनुवंशिक टक्कलपणा चालू झालेला आहे. अर्ली स्टेजेसमध्ये औषधाने आपण त्याला कंट्रोल करू शकता, पण ॲडव्हान्स स्टेजमध्ये जिकडे टाल दिसू येते आपल्याला तिकडे आता बेस्ट टेक्नॉलॉजी विदाउट स्टिचेस विदाउट कट आता आपण केश रोपणी करू शकता आणि तिकडे केस रिग्रो परत होऊ शकते. तेच नाही पण आता दुसरी पण पद्धतीच आहे, एनाग्रो वगैरे आहे, प्लांट स्टेम सेल थेरपी पण, जिकडे घनदाट केस पण आपल्याला भेटू शकते. आपण आता रिचफिल्डमध्ये हे बघते की यंग चिल्ड्रन कॉलेज गोईंग स्टुडंट्सला हे आनुवंशिक टक्कलपणा जे कॉमन झालेलं आहे, तर तिकडे आपण लंडननी हे एक आधुनिक पद्धतीने
जे ट्रान्सप्लांट केश रोपणी आपण करत आहे ते सामान्य दरात आता आपल्या रिचफिलकडे सगळ्या रुग्णाला उपलब्ध आहे आणि हे विदाउट कट विदाउट स्टिचेस आपण ते करू शकता आणि आपले स्वतःचे केस आपला परत भेटू शकते. मला वाटतं ही एक अतिशय महत्वाची माहिती आपण दिली की पुन्हा एकदा आपले केस हे आपल्याला मिळू शकतात आणि त्यासाठी आपण 1800-200-567 जो संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात तो जरूर टिपून घ्या. आपल्याला याविषयी अधिक माहिती असेल तर हा मोफत संपर्कासाठीचा नंबर आहे, टोल फ्री नंबर आहे, याच्यावरती आपण जरूर फोन करून आपल्याला उपचार हवे असतील किंवा अधिक माहिती हवी असेल तर जरूर घेऊ शकता. रिचफिल संस्था आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या ठिकाणी. आणि जरूर आपण आता टक्कल किंवा केसांच्या विरळतेवरती मात करू शकता. मॅडम, हे जे नवीन स्वरूपाचे उपचार आपण खास करून इंट्रोड्यूस केलेले आहेत, अॅनाकवर पण केलेत आणि आता हे एल्सबेरी आहे, एक तऱ्हेने म्हणता येईल की आज लेझर हा शब्द खूप पॉप्युलर आहे म्हणून मी म्हणू शकतो की पूर्वीच्या काळी एक मोठा काप घेऊन हे करायला लागायचं आणि हे आता एक हेअर तुम्ही रोपणी करू शकता. लेझर स्वरूपाचं असं तंत्रज्ञान म्हणायला हरकत नाही. आम्हाला ह्याच्याविषयी अधिक माहिती द्या. इकडे जे आपल्याकडे हे एक स्पेशल टेक्निक आहे, लंडनवरनं हे टेक्निक एल्सबेरी क्लिनिकची टेक्निक आहे, जिकडे आपण काप घ्यायची गरज नाही आहे. आधी इकडे काप आपल्याला घ्यायला लागतं होतं आणि तिकडे काप घेऊन नंतर एक केसांच्या ते फॉलिकलला कापून आपण त्याच्यामध्ये त्याची रोपणी करत होते. पण आता सध्या एक केसाला ते स्पेशल इन्स्ट्रुमेंटनी, एक्स्ट्रॅक्टर आणि इम्प्लांटरनी आपण जे एक केस काढू शकते आणि एक केसांची रोपणी पण आपण करू शकता. आणि हे पद्धतीने आपण लहान पॅचमध्ये बरेचसे केस पण आपण टाकू शकते, रोपणी करू शकते आणि स्वतःचे हे घनदाट केस आपण जिकडे टक्कलपणा एवढा स्टेजमध्ये आहे जिकडे स्वतःचे केस उपलब्ध आहे तर आपलेच केस आपल्याला परत भेटू शकते. आणि महेश, आम्ही बघते की हे कॉलेज गोईंग यंग स्टुडंट्समध्ये हे जे अनुवंशिक टक्कलपणा, स्ट्रेस हे एक मेजर प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे हे चालू होते. तर रेग्युलर चेकिंग आपण स्टेजमध्ये आपण औषधाने ते पाठी ढकलू शकते, 10-15 वर्ष पाठी पण ढकलू शकते. पण हे अवेअरनेस व्हायला पाहिजे की अनुवंशिक टक्कलपणा फॅमिलीमध्ये आजोबांना के वडिलांना के किंवा काकाला, मामाला कुठेही असलं तर ते आपल्यामध्ये येऊ शकते. असं नाही की वडिलांना किंवा आईलाच असलं तर आपल्याला होणार, पण हे फॅमिलीमध्ये कुठेही असलं तर ते आपल्याला होऊ शकते. आणि जर ते अनुवंशिक हिस्ट्री आहे तर रेग्युलर चेकअप, कॅपिलोस्कोपीने आम्ही एक्झॅक्ट काउंट केसांचे बघते. इकडे केस मरत चालतात, इकडे केस गळते नाही, तर आपल्याला पेशंटला माहिती नाही पडते की काय केस जेव्हा डिस्ट्रॉय होऊन जाते, मरून जाते, तेव्हा कळते की काय प्रॉब्लेम चालू आहे आणि ते टायमाला आपण वी मिस द बस. पण हे जर अनुवंशिक हिस्ट्री आहे तर आपण रेग्युलर चेकअपमध्ये राहून त्याच्या केसांच्या काउंट घेऊन कॅपिलोस्कोपीने डायमीटर, जाड कशी होत चाललेली आहे, केस मरत चाललेले आहे की नाही ते बघून आपण त्याला पाठी ढकलू शकतो औषधाने. आणि पुढच्या स्टेजमध्ये जिकडे टक्कलपणा दिसू येते ते टायमाला आपले हेल्दी केस आहे तर ते केसांची केस रोपणी पण करून आता काप पण घ्यायची गरज नाही आहे. आणि आता हे अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये आता हे उपलब्ध आहे. तर हे एक अवेअरनेस व्हायला पाहिजे. आणि मी बोलते सगळ्या रुग्णाला की किंवा आपली आम जनताला की अनुवंशिक टक्कलपणा आता वाढत चाललेला आहे, पण घाबरायची काय गरज नाही आहे. आता शस्त्रक्रियानी आणि दुसरे बरेचसे उपचार आहे त्याच्याने आपण त्याला कव्हर करू शकता. येस, आपण हे एल्सबेरी क्लिनिकचं आता हे तंत्रज्ञान बघत आहोत स्क्रीनवरती. आपण हे एव्ही बघूया जे लॅपटॉपवरती सुरू आहे की ज्याच्यामध्ये एक केस घेऊन त्याची रोपणी केली जाते. हे बघू शकता आपण कशा रीतीने एक केस घेऊन या ठिकाणी रोपणी केली जाते. एक लेझर स्वरूपाचं तंत्रज्ञान म्हणता येईल. एक स्पेशल एक्स्ट्रॅक्टर आणि इम्प्लांटर असते, ते आपण एक केस त्याला एक्स्ट्रॅक्ट करून आणि हे इम्प्लांटरनी, स्पेशल इम्प्लांटरनी आपण त्याची रोपणी करू शकता. येस, आपण बघू शकता की किती जे हेअर लाईन जी आहे ती आता पुढे आलेली आहे स्काल्पवरती आणि पुन्हा एकदा मला वाटतं त्यांना केस, जे घनदाट केस आहेत ते मिळालेले आहेत. आणि ही ट्रीटमेंट घेतलेले एक रुग्ण आपल्याकडे आहेत. केदार, आपलं स्वागत कार्यक्रमामध्ये. की आपण एक म्हणूया की एक मोठं उदाहरण आहात किंवा एक ह्या प्रकारचे जे तरुण वयामध्ये जेव्हा हेअर थिनिंग होतं किंवा टक्कलचा त्रास होतो तेव्हा अर्थातच कॉन्फिडन्स पण खूप जातो आणि अशा वेळेस फार आवश्यकता असते. आपला एकंदरीतच अनुभव काय आता आम्हाला सुरुवातीपासून सांगा.
मला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मी तरुण आहे, अल्पवयीन केस गळणे, आणखीन टक्कल पडणे, टक्कल वाढत जाणे, हा सगळ्यात मोठा मला प्रश्न होता. आणखीन जेव्हा मी सर्व प्रकारचे उपचार करून प्रयत्न करून थकलो, तेव्हा मी रिचफिलची ॲड मला एकदा न्यूजपेपरमध्ये आलेली, मी ती पाहून कन्सल्ट केलेलं. डॉक्टर अपूर्व सरांसोबत मी पहिली भेट दिलेली. त्यांनी जो मला आत्मविश्वास घडवून दिला, जो त्यांनी मला समजून सांगितलं, प्रश्न माझे सगळे त्यांनी निवारण केले, त्यांनी माझ्या केसांची पाहणी केली, त्यांनी ज्या काही चाचण्या केल्या त्या सगळ्या मी म्हणजे त्याच्यातनं निदान जे निघालं ते अतिशय म्हणजे मला फार चांगलं असं वाटलं. मला त्यांच्यात चांगल्यापैकी बऱ्यापैकी विश्वास बसला की मी ही ट्रीटमेंट घेतली पाहिजे, केली पाहिजे. आता झाली मला 4 वर्ष रिचफिलची ट्रीटमेंट करून. आणखीन मी 2 सर्जरीचे सेशन्स रिचफिलमध्ये केले. हे जे केस माझे दिसतात आहे ते पूर्ण ट्रान्सप्लांटेड आहेत, म्हणजे ग्राफ्ट घेतलेत. माझे स्वतःचे केस मागून एक्स्ट्रॅक्ट केलेत, बाहेर काढून समोर त्यांची मुळं लावली. ज्या प्रकारे मी म्हणजे माझ्या, तुम्हाला आश्चर्य वाटेल, लग्नाच्या 20 दिवस आधी मी हा निर्णय घेतला की मी सर्जरीसाठी ऑप्ट करील. जे टक्कल म्हणजे ज्या लोकांचे टक्कल वगैरे पडतात, ज्यांना हा त्रास असतो, त्यांचा फार म्हणजे मन खचतं, आत्मविश्वास खचतो. हे जे काही केस आहेत हे सगळे हे ट्रान्सप्लांटेड केस आहेत. आणखीन तुम्ही पाहू शकाल हे म्हणजे अतिशय माझे 10 ते 15 वर्ष माझ्या वयाचे कमी झालेत असं सगळेजण मला म्हणतात. थँक्स टू डॉक्टर सोनल शाह रिचफिल अँड डॉक्टर अपूर्व शाह. खास करून आपण डॉक्टर सोनल शाह ज्या भारतातील पहिल्या महिला केशविकार तज्ञ आहेत त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेत आहोत अल्पदरात केशरोपणाविषयी. आणि खास करून हे नवीन पद्धतीचं केशरोपण आहे एल्सबेरी क्लिनिक द्वारे निर्माण केलेलं, ज्याचा खास करून भारतीयांना लाभ व्हावा या दृष्टीने रिचफिल संस्थेने याची सुरुवात भारतात केलेली आहे. अतिशय अत्याधुनिक स्वरूपाचं हे तंत्रज्ञान आहे, लेझर स्वरूपाचं म्हणायला हरकत नाही की या ठिकाणी काप घेण्याची गरज नाही, आपल्याला कुठल्याही प्रकारची मोठी सर्जिकल प्रोसिजर नाहीये. एक एक केस घेऊन ते मुळासकट पुन्हा रोपणी केली जाते आणि त्यामुळे अत्यंत चांगल्या स्वरूपाचे रिझल्ट आपल्याला दिसू शकतात. अर्थातच याविषयी आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर जरूर आपण पुढे जो संपर्कासाठी नंबर बघतात 1800-200-567 या नंबरवरती जरूर फोन करा. आणि रिचफिल संस्था आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, महाराष्ट्रात सर्वत्र शाखा उपलब्ध आहेत रिचफिल संस्थेच्या आणि आपण जरूर ह्या उपचारांचा लाभ घेऊ शकता. मॅडम, आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात केदार यांचं मनोगत ऐकलं की कशा रीतीने त्यांचा कॉन्फिडन्स गेला होता, आत्मविश्वास गेला होता आणि लग्नाच्या जस्ट 20 दिवस आधी त्यांनी डिसिजन घेतला आणि 15 वर्ष पुन्हा आपलं कमी केलं वय असं म्हणायला हरकत नाही. इज लुकिंग मच यंगर नाव. ते खूपच तरुण दिसत आहेत आता ते. तर आपण काय ट्रीटमेंट त्यांना दिली होती? केदार जेव्हा आला तेव्हा आपण पहिला तर त्यांची पूर्ण केस हिस्ट्री घेतली आणि बघितलं की त्यांच्या आहारमध्ये थोडा हे केसांचे जे आहार आहे, मेन आहार, प्रोटीन, मिनरल्स, आयर्न, ते आम्ही आहारमध्ये त्यांना ऍडवाइस दिली. आणि केस हिस्ट्रीमध्ये कळलं की मानसिक ताणतणावामुळे हे आनुवंशिक टक्कलपणा ते ट्रिगर झालेला आहे आणि त्यांना औषधही चालू केली. आणि जिकडे केस नव्हते तिकडे आपण हे एल्सबेरी क्लिनिकचे जे आधुनिक तकनीक आहे त्याच्याने आपण केश रोपणी केले आणि त्याला मोटिवेट करून हे केश रोपणी करून ते आता आपण बघू शकता की त्याचे कॉन्फिडन्स पण परत आलेला आहे आणि जिकडे केस नाही तिकडे ते केस पण उगू लागलेले आहे. आणि केस आपला हे एक आरोग्याचा आरसा पण आहे आणि ते आपल्याला काय स्वास्थ्यामध्ये पण काय प्रॉब्लेम आहे, मानसिक तणतणाव आहे की नाही ते आपण पिन पॉइंट करू शकता, त्याच्यावरती आपण काम करू शकता. म्हणजे हे प्रोग्रेसिंग डिसऑर्डरला पण आपण थांबवू शकता आहार देऊन, औषधं देऊन. आणि जिकडे केस नाही आहे तिकडे आपण केस रोपणी करू शकता. आणि हे सगळं होलिस्टिक अप्रोच आपण घेऊन ते हे केदारची आपण ट्रीटमेंट केलेली आहे. येस, होलिस्टिक अप्रोच हा सगळ्यात महत्त्वाचा शब्द मॅडम आपण वापरलात की पेशंटच्या गरजेनुसार किंवा रुग्णांच्या गरजेनुसार ही ट्रीटमेंट हे ब्रीदवाक्य रिचफिल संस्थेचं आणि सर्वसामान्यांसाठी उपचार हे ब्रीदवाक्य घेऊन रिचफिल संस्था काम करत आहेत. जरूर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर पुढे जो टोल फ्री नंबर बघतात स्क्रीनवरती 1800-200-567 या नंबरवर फोन करा. केदार, आपण एकंदरीतच ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपल्याला काय वाटलं? ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला फारच म्हणजे
थोडा वेळ गेला मला, म्हणजे 3 महिन्यापर्यंत मला एवढा रिझल्ट सांगितले म्हणजे आले नव्हते. जसे सांगितले त्यानुसारच ते माझे दिवस जात होते. 3 ते 8 महिन्यामध्ये मला पूर्णपणे जे काही माझे केस नव्हते, जिथे टक्कल होतं तिथे सगळे केस भरल्या गेलेत. आणखीन हळूहळू लोक मला, माझे मित्रगण, माझे 4 चौघांमध्ये जेव्हा मी जात होतो तेव्हा तू चांगलाच वाटतो, यंग वाटतोय, चांगल्या अशा कमेंट्स येत होत्या. आणखीन त्या ऐकून बरं वाटत होतं. मला रिचविलची आठवण येत होती. आणखीन थँक्स टू रिचविल फॉर बुस्टिंग द कॉन्फिडन्स. खरंच आपण बघितलं स्क्रीनवरती की बिफोर आणि आफ्टर हा जो, आणि इकडे आहे ना महेश, हे गरजाचे आहे की कुठला स्टेज मध्ये हे टक्कलपणा आहे. बरेचसे उपचार आहे आता आपल्याकडे शस्त्रक्रिया आहे, विना शस्त्रक्रिया आहे, यांना कव्हर आहे, यांना ग्रो आहे, पण निदान गरजाचे आहे की कुठला स्टेज मध्ये आहे आणि कसं त्याला आपण ट्रीटमेंट करावी. येस, सो रुग्णांच्या गरजेनुसार ट्रीटमेंट हे ब्रीदवाक्य घेऊन रिचविल संस्था काम करते, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. आणि जरूर अभिनंदन आपलं डॉक्टर सोनल शाह आणि केदार या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं. आपण इतरही जे उपचार आहेत खास करून केसांच्या विरळतेवरती, आणि जरूर आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जे मार्गदर्शन घेतलं की आता जे नवीन स्वरूपाचं अल्पदरात केशरोपण उपलब्ध झालेलं आहे, खास करून रिचविल संस्थेने हे नवीन स्वरूपाचं एल्सबेरी क्लिनिकच्या द्वारे हे केलेलं जे केशरोपण आहे, ह्या केशरोपणामध्ये कुठल्याही स्वरूपाचा काप नाहीये, शस्त्रक्रिया मोठी करावी लागत नाहीये. एक प्रकारे म्हणून अत्याधुनिक स्वरूपाच्या तंत्रज्ञानाने एक एक केस घेऊन याची रोपणी केली जाते. आणि हे तंत्रज्ञान आता रिचविल संस्थेद्वारे खास करून भारतीय रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पुढे जो संपर्कासाठी नंबर बघत आहात 1800-200-5677 या नंबरवरती, त्यासाठी आपण जरूर फोन करा. आणि केवळ अल्पदरात केशरोपणच नव्हे तर याच्या व्यतिरिक्त नवीन स्वरूपाचे केसांच्या विरळतेवरती सुद्धा आता उपचार उपलब्ध झालेले आहेत, ज्याला अॅना कव्हर किंवा अॅना ग्रो म्हटलं जातं. ज्याचे आपण काही रिझल्ट बघू या ठिकाणी लॅपटॉपवरती. सर्वप्रथम ह्या ट्रीटमेंटचा सुद्धा फायदा झालेला अॅनाग्रो रिझल्ट आपण बघू शकता. आणि हे सर्व उपचार भारतामध्ये खास करून रुग्णांना पोहोचवण्यामध्ये रिचविल संस्थेचे आणि त्याचप्रमाणे डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह, ज्या भारतातील महिला केस विकार तज्ञ आहेत, पहिल्या महिला केस विकार तज्ञ आहेत, यांना मोठं श्रेय आपण बघू शकता. अॅनाग्रोचे हे रिझल्ट हे केसांच्या विरळतेवरती मात करण्यासाठी आहेत, आणि त्याचप्रमाणे अॅना कव्हरचे सुद्धा रिझल्ट आहेत, हेही आपण बघूया. पण तत्पूर्वी डॉक्टर सोनल शाह, की हे काय तंत्रज्ञान आहे, आम्हाला सर्व प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे कशा रीतीने. कारण केस गळण्यावर उपचार होते, टक्कलवर उपचार होते, पण खास करून स्त्रियांना जो पडलेला प्रश्न असायचा की केस विरळ झाले, तर ते घनदाट पुन्हा होण्यासाठी हे उपचार काय सांगता येईल? विरळ झालं म्हणजे ते अनुवंशिक टक्कलपणाच असते, आणि एजिंगनी पण हे विरळपणा येते, तर आणि हॉर्मोननी पण हे विरळपणा येऊ शकते. तर जिकडे ते अर्ली स्टेज मध्ये आहे तिकडे आपण हे प्लांट स्टेम सेल्स, ऍपल स्टेम सेल्स, आर्गन आणि पी स्प्राउट एक्स्ट्रॅक्टनी, हे एनाग्रो एक इटालियन मशीननी आपण ते सोनोफोरोसिस साऊंड वेव्सनी हे प्लांट स्टेम सेलला आपण ते जे मुळं जे असते केसांचे त्याला स्टिम्युलेट करते, आणि तिकडे केसांची जाड जे डायामीटर आहे केसांच्या विरळपणा, डायामीटर पातळ होऊन ते केस पातळ होऊन ते विरळपणा येते, तिकडे आपण त्याला ते डायामीटर वाढवू शकता. आणि ते अर्ली स्टेजमध्ये औषधाने आणि आपण हे एनाग्रोनी ऍपल स्टेम सेल्स, आर्गन स्टेम सेल्स आणि पी स्प्राउट एक्स्ट्रॅक्ट, हे स्वित्झर्लंड वरून हे प्लांट स्टेम सेल्स, स्पेशलाइज प्लांट स्टेम सेल्स आहे, आणि त्याची आपण ट्रीटमेंट देऊन ते डायामीटर केसांची वाढ जे जाड आहे ते आपण परत भेटू शकतो त्याच्याने. मला वाटतं हे फार उत्तम असं टेक्निक आहे ज्याच्यामध्ये पुन्हा विरळ झालेले केस पुन्हा एकदा घनदाट होऊ शकतात. मॅडम, एक नवीन स्वरूपाचं आपण तंत्रज्ञान आणलेलं हेअर फायबर नावाचं, म्हणजे आपण नूडल विषयी खूप आता सध्या ऐकतोय, 2 मिनिट नूडल्स, म्हणजे झटकन जर का आपल्याला घनदाट केस हवे असतील तर हे तंत्रज्ञान चांगलं आहे. पण ह्या अनुषंगाने लॅपटॉपवरती व्हिडिओ पण बघूया. काय हेअर फायबर हे टेक्निक काय आहे, काय सांगता येईल? हे हेअर फायबर्स जिकडे आपल्याला अर्ली स्टेज मध्ये हे टक्कलपणा आहे, आपली ताल दिसू येते, आणि तिकडे जर आपल्याला केस रोपणी नाही करायची आहे की नॉन सर्जिकल ऑप्शन नाही घ्यायचे आहे, तर हे हेअर फायबर्स प्रोटीननी बनलेले आहे, त्याला आपण स्प्रिंकल करतात, आणि इट्स 2 मिनिट नूडल्स जसं आपण सांगितलं तसं, आणि ते आपला टक्कलपणाला कव्हर करते. हे टेम्पररी कव्हर करते, जेव्हा आपण वॉश करते ते निघून जाते. पण हे सगळे आपले रुग्ण जे आता सोशल वर्ल्डमध्ये आहे, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आहे, आणि ते कॉन्फिडन्स आपला एक शॅटर होऊन जाते, तिकडे हे पटकन आपल्याला ते कव्हर करता येते हे फायबरनी. आणि परमनंट उपचार पण आहे एना कव्हरमध्ये. तर हे 2 उपचार जिकडे आपण अर्ली स्टेज
मध्ये जे टाल दिसते ते आपण कव्हर करू शकता त्याच्याने. येस, आपण या अनुषंगाने आता व्हिडिओ बघूया स्क्रीनवरती कशा रीतीने हेअर फायबर हे केले जात आहेत. ते आपण बघतोय हे फायबर्स फक्त स्प्रिंकल करायचे आहे. 2 मिनिटाचं काम आहे हे आणि 2 मिनिट्स नूडल सारखा आणि पटकन हे टक्कलपणा आपला कव्हर होऊन जात. ओके, म्हणजे खरोखर म्हणूया मॅजिकल प्रोडक्ट असं म्हणायला हरकत नाही. मॅडम, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सल्ला द्यायला आवडेल? मी हे सल्ला देणार की केसांचे काही प्रॉब्लेम झाले, काही रोग झाले, केस आपला एक बॉडी सारखाच आहे तर त्याला निग्लेक्ट नका करू, पण एक ट्रायकोलॉजिकल हेल्प घेऊन त्याचा निदान करून त्याची ट्रीटमेंट करा. येस, मला वाटतं हा एक महत्वाचा सल्ला होता सर्वच रुग्णांसाठी. किंवा जर आपल्याला केश विकार असतील, केस विरळ असतील तर औषधोपचार उपलब्ध आहेत रिचफिल संस्थेमध्ये. योग्य प्रकारचं निदान करणं पण ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आणि त्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या उपलब्ध आहेत रिचफिल संस्थेमध्ये केश विकारांचं अचूक निदान करण्यासाठी. त्याचप्रमाणे टक्कलवरती मात करण्यासाठी नवीन स्वरूपाचं केश रोपण अल्पदरात आता उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. केसांच्या विरळतेवरती खास करून मात करण्यासाठी स्त्रियांसाठी हा एक महत्वाचा कन्सर्नचा विषय असतो की पुन्हा एकदा घनदाट केस मिळवण्यासाठी अॅनाग्रो अॅनाकोवर सारखी टेक्निक्स आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त नॉन सर्जिकल टेक्निक्स आहेत, विना शस्त्रक्रिया उपचार उपलब्ध आहेत. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता हे नवीन स्वरूपाचं जे लेझर स्वरूपाचं जे असं हे अत्याधुनिक स्वरूपाचं केश रोपण आहे हे सुद्धा अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आलेलं रिचफिल संस्थेद्वारे. रिचफिल संस्था महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. खास करून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या ठिकाणी सर्वत्र रिचफिल संस्थेच्या शाखा आहेत. आपण जरूर लाभ घेऊ शकता ट्रीटमेंटचा. पण त्यासाठी स्क्रीनवरती जो संपर्कासाठी नंबर बघत आहात टोल फ्री, हा मोफत संपर्कासाठी नंबर आहे. 1800-200-5677 ह्या नंबरवरती आपण जरूर फोन करा आणि आपल्याला जर अधिक माहिती हवी असेल तर जरूर घ्या. डॉक्टर सोनल शाह, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात. त्याचप्रमाणे केदार एक मी म्हणूया की एक फार एक मार्गदर्शक स्वरूपाचं उदाहरण आहे सर्वच तरुण मुलांसाठी तुझं. आणि खरोखर आपण दोघेही आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वश्रेने केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.